नाल्यात खोदलेल्या विहिरीच्या पाण्यापासून बनवलेली पातळ भाजी आणि रस्सा, गटारात लोळणाऱ्या उंदरांनी खाल्लेल्या पिठापासून बनवलेली चपाती आणि अतिशय घाणेरड्या स्वयंपाकघरात बनवलेले पदार्थ विकून पैसे कमवणारा हॉटेलवाला। अन्न व औषध प्रशासन वारंवार छापे टाकून कारवाई करतंय, पण या निगरगट्ट हॉटेलवाल्यावर या कायदेशीर कारवाईचा काडीचा देखील फरक पडत नसल्याचं 11 मे रोजी प्रशासनाच्या पथकाला दिसून आलं। लास्ट टाइम आम्ही आमच्या इन्स्पेक्शनला गेलेली, रेस्टॉरंट खूप घाणीचं आहे, त्यांना आम्ही का 20,000 रुपये फाईन भरली। सो ही हॅज नॉट पेड दॅट अमाउंट अँड ही हॅज नॉट रेक्टिफाईड। टुडे अगेन वी हॅव कम टू सी इट इज इन द व्हेरी बॅड स्टेट। त्यामुळे त्यांनी पुन्हा या हॉटेलला टाळे ठोकलेत। या हॉटेलचं नाव आहे बक्षी हॉटेल। मडगाव रेल्वे स्टेशनच्या जुन्या गेटजवळच असलेल्या बक्षी हॉटेलवर 9 जून 2025 रोजी FDAच्या पथकानं पहिल्यांदा छापा टाकला। त्या छाप्यावेळी अतिशय भयंकर प्रकार समोर आला होता। रस्त्याच्या बाजूनं चांगली रंगरंगोटी करून ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या या हॉटेलच्या मागच्या बाजूला जेव्हा FDAचे अधिकारी गेले तेव्हा धुरानं काळवंडलेलं किचन बघून अधिकारी देखील अचंबित झाले। त्याच किचनमध्ये उंदरं आणि मांजरं खेळताना दिसली। किचनच्या छताकडचा भाग उघडाच होता, तर किचनचा मागचा दरवाजा थेट गटारात उघडत होता। याच गटारात लोळणाऱ्या उंदरांचा किचनमध्ये सुळसुळाट होता। गटाराच्या पलीकडे दुर्गंधीयुक्त सांडपाणी सोडण्यात आलं होतं। हे सांडपाणी तिथल्या लहान विहिरीच्या आजूबाजूला पसरलं होतं। त्याच गलिच्छ विहिरीचं पाणी पंपाद्वारे हॉटेलच्या किचनमध्ये आणण्यात आलं होतं। याच पाण्यापासून पातळ रस्सा भाजी बनवली जात होती। किचन कट्ट्यावर चपाती आणि परोठा बनवण्यासाठी कणिक मळून ठेवण्यात आलं होतं। तेच कणिक उंदरं खात असल्याचं FDAच्या पथकाला दिसून आलं। पीठ सुद्धा घालतात, पीठ जे लोकांनी दोनलेले असं बोलायचं चपातीवर पीठ, ते पीठ खाताना आम्ही रंगा अक्षरशः वी हॅव सीन इट युजली। हा किळसवाणा प्रकार बघून पथकाला देखील वीट आला। जेव्हा हॉटेलवाल्याकडं शासकीय परवान्याची विचारणा केली, कुठलाही शासकीय परवाना न घेता बिनधास्तपणे हॉटेल चालवलं जात असल्याचं अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं। त्यांनी लगेच हॉटेलवाल्याला 20,000 रुपयांचा दंड ठोठावला आणि जोपर्यंत रीतसर परवाना घेतला जात नाही, तसंच विहीर आणि स्वयंपाकघर स्वच्छ केलं जात नाही, तोपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचा आदेश जारी केला होता। मात्र 11 महिन्यानंतर हॉटेलवाल्यानं FDAच्या नोटिशीला केराची टोपली दाखवत आपलं गैरकृत्य चालूच ठेवल्याचं 11 मे 2026 रोजी दिसून आलं। ग्राहकांकडून आलेल्या तक्रारीची दखल घेऊन FDAच्या पथकानं पुन्हा या हॉटेलवर छापा टाकला। तेव्हा हॉटेलमधील गलिच्छपणा जैसे ते असल्याचं बघून पथकाला देखील आश्चर्य वाटलं। शिवाय त्यानं आधीचा 20,000 रुपयांचा दंड देखील न भरताच हॉटेल सुरू केल्याचं उघडकीस आलं। त्यामुळे FDAनं पुन्हा त्या हॉटेलला टाळे ठोकून आर्थिक दंड भरण्याचा आणि किचन स्वच्छ करण्याचा आदेश जारी केला आहे। आता अशा निगरगट्ट हॉटेलवाल्याला कायमची अद्दल घडेल अशी कठोर कारवाई होणार का, याकडे मडगावकरांचं लक्ष लागून राहिले। आता याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।